नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवारी मिळाल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे आज प्रथमच चंद्रपूर नगर आगमन झाले. जिल्हा प्रवेशापासून हजारोंच्या संख्येत कार्यकर्त्यांनी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. उत्साही कार्यकर्त्यांच्या स्वागताचा स्वीकार करत सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर शहरात दाखल झाले. शहराच्या वेशीवरील लखमापूर मारुती देवस्थानात त्यांनी मारुती रायाचे दर्शन घेतले. माझा विजय हा जनतेचा विजय राहील अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून उमेदवारी दिल्याबद्दल मुनगंटीवार यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. लोकसभेत देखील चंद्रपूरच्या वाघासारखी उत्तम कामगिरी करून दाखवेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजींनी आग्रहपूर्वक ही लोकसभेची तिकीट मग दिली. JP नड्डाजी मग म्हणालेत की आता महाराष्ट्राच्या राजकारणातून तुम्हाला देशाच्या राजकारणात यायचं आहे. मनात मग एकच भाव होता की साधारणतः नवीन संसद भवनासाठी जेवढे दरवाजे तयार झाले ते सर्व लाकूड मी माझ्या FDCM मधून पाठवलं, माझ्या वनविभागातून पाठवलं, पण कधी असं वाटलंच नाही की या दरवाजातून मग जावं लागेल. मी जेव्हा राज्यगीताची निवड केली तेव्हा मग आठवतं की सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा हे राज्यगीत जेव्हा निवडायचं होतं तेव्हा मी एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्रजी या दोघांना जेव्हा राज्यगीत दाखवलं तेव्हा राज्यगीत खूप आवडलं, कारण त्याच्यामध्ये ऊर्जा होती. पण त्याचे शेवटचे शब्द होते, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. मला नाही वाटलं की दिल्लीचे तख्त राखण्यासाठी मी एक सैनिक म्हणून तिथं जाणार आहे, पण ती जबाबदारी. आणि आज मी उत्साह नागपूरच्या एअरपोर्ट पासून पाहतोय. साधारणतः नागपूर ते चंद्रपूर प्रवास हा माझा 1.5 ते 2 तासाचा. आज तो 8 तासापेक्षा जास्त होतोय. ही प्रेमाची ऊर्जा जेव्हा पाहिला, उत्साह पाहिला, आणि आता प्रभू हनुमानजीचा आशीर्वाद घेऊन ज्या प्रभू अयोध्येच्या राम मंदिरामध्ये मी काष्ट पाठवलं, हनुमानजीचा आशीर्वाद घेतलाय तर हनुमानजीचा आशीर्वाद हा विजयाचा असतो. समोर कोण येईल हा माझ्यासाठी महत्वाचा प्रश्न नाही आहे. विजय जागा तर माझायचं नाही, पराभव जागा तर गाजायचं नाही. मग याची जाणीव आहे. मी जिंकलो तर 4 फुटांनी माझी उंची वाढत नाही, हारलो तर काही 4 फुटांनी माझी उंची कमी होत नाही. आजपर्यंत 13 वैभव अमर रहेमा हमदिन 4 रहणारे हा भाव घेऊन राजकारण केलं आहे. आणि 1989 मध्ये तर मी कॉलेजचा विद्यार्थी असताना मी लोकसभेची निवडणूक लढवली. आणि मग आठवतं की मग कधीही निवडणुकीच्या विजय किंवा पराभवाची चिंता नाही, कारण ही निवडणूक माझी नाहीच आहे. ही निवडणूक जनतेची आहे, ही सर्वसामान्याची निवडणूक आहे. आजपर्यंत माझ्या कार्यालयात मी जात पात धर्म रंग वंश वय उंची वजन पाहून कधी काम केलं नाही. कोणी कोणत्याही धर्माचं येऊ द्या, हिंदू असेल, मुस्लिम बांधव असेल, शीख असेल, ईसाई असेल, बौद्ध असेल, कोणत्याही धर्माचा येऊ द्या, मी मनापासून त्याचं काम योग्य असेल तर मी मनापासून काम केलं आणि पुढेही मनापासून सर्वांसाठी काम करेल. कारण मग याची जाणीव आहे, जातीच्या आधारावर देश मोठा होणार नाही, देश मोठा होईल. हम सब साथ है, हम आपके है कोण म्हटल्याने होणार नाही, हम साथ साथ है या भावनेने हा देश मोठा होणार आहे. आणि विश्वगौरव मोदीजींचा जो संकल्प आहे 24 ते 29 5 वर्षात मोदीजी असं म्हणताय, मैं ऐसा कुछ काम करूंगा जो विश्व देखते रहेगा. मग आनंद आहे की त्याचा मी एक साक्षीदार होणार आहे. एक परीस ज्या नेत्याच्या रूपात मी परीस पाहतो त्यांच्या माध्यमातून मग काम होईल. जगातले सर्वात जास्त वाघ हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. तर मी तर संसदेमध्ये वाघासारख्या हिमतीने पराक्रमाने त्या ठिकाणी समस्यांचं समाधान करण्यासाठी राहील. आणि टायगर अभी जिंदा आहे, चिंता करायचं काम. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. निवडणूक प्रक्रियेत प्रशासकीय कामाच्या दृष्टीने बहुतांश अधिकारी कर्मचारी हे कर्तव्यनिष्ठेने आपल्या जबाबदारीचे काटेकोर पालन करतात. तथापि काही अधिकारी कर्मचारी हे जबाबदारी टाळण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार घेऊन प्रशासकीय नियोजनात अडथळा निर्माण करतात. निवडणुकीसारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रक्रियेत खोट्या वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे जर कोणी खोटी वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केल्याची
पडताळणीनंतर आढळले तर अशा व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करू, असा इशारा जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिला आहे। नागपूर व रामटेक लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक गाव पातळीवर मतदान प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या मनुष्यबळाचे नियोजन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। सुमारे 32,000 शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना विविध टप्प्यात प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे। प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष 50,000पेक्षा अधिक मनुष्यबळ निवडणूक प्रक्रियेत आहे। या निवडणुकीत 75% अधिक मतदान व्हावे या दृष्टीने जिल्हा निवडणूक विभागातर्फे तयारी केली असून याबाबत स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून गाव पातळीवर जनजागृती केली जात असल्याची माहिती डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिली। निवडणूक प्रक्रियेचा दैनंदिन आढावा घेऊन त्यांनी ही माहिती दिली। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन अर्थात स्वीप कार्यक्रमांतर्गत नागपूर शहरात सोमवारी विविध ठिकाणी 30,000 महिलांनी मतदार जनजागृतीची प्रतिज्ञा घेतली। नागपूर महानगरपालिका मुख्यालयासह मनपा शाळा, खाजगी शाळा, महिला बचत गटाच्या महिलांनी सुद्धा मोठ्या संख्येत अभियानात सहभागी होऊन शपथ घेतली। मनपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात उपायुक्त निर्भय जैन, महेश धामेचा, उपायुक्त तथा समाज कल्याण अधिकारी डॉक्टर रंजना लाडे, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, शिक्षणाधिकारी साधना सयाम, सहाय्यक अधीक्षक राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांच्यासह सर्व महिला कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते। सर्वप्रथम उपायुक्त महेश धामेचा यांनी स्वीप कार्यक्रमाची माहिती दिली। सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या भारत देशात लोकशाहीचे पर्व सुरू होत आहे। अशात सर्वांनी आपले हक्क आणि कर्तव्याचे पालन करायला हवे। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे। यावेळी लोकसभा मतदारसंघांमध्ये 75%पेक्षा अधिक मतदानाचे ध्येय ठेवण्यात आले असून यासाठी मिशन डिस्टिंक्शन सर्व मतदारांच्या सहभागातून यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे। यात आपणही सहभागी व्हावे, सर्वांनी मतदान करण्याचा संकल्प करावा आणि इतरांना देखील मतदानासाठी प्रेरित करावे असे आवाहन धामेचा यांनी केले। कार्यक्रमात उपायुक्त तथा समाज कल्याण अधिकारी डॉक्टर रंजना लाडे यांनी उपस्थितांना मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने प्रतिज्ञा दिली। तसेच मुख्यालयात लावण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढत आम्हीही स्वीप मतदान साक्षरता कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करू अशी ग्वाही उपस्थितांनी दिली। प्रतिज्ञा करतो की आपल्या भारत देशाची लोकशाही सशक्त व सक्षम करण्यासाठी भयमुक्त निष्पक्षपाती शांततापूर्ण वातावरण निवडणुकांचे पावित्र्य राखू आणि निवडणुकीत याशिवाय मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात स्वीप मतदान साक्षरता कार्यक्रमाच्या माध्यमातून मनपाच्या लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशिननगर आणि मंगळवारी या सर्व झोन कार्यालयामार्फत मतदार जनजागृती करण्यात आली। निवडणूक सहभागाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे, महिलांना निवडणूक प्रक्रियेत सक्षम करणे याकरिता मनपाच्या विविध शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात येत आहेत। नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे विविध शाळांमध्ये मतदार जनजागृती संदर्भात निबंध, चित्रकला स्पर्धा घेण्यात येत आहेत। याशिवाय रॅली बॅनर व सेल्फी पॉइंट देखील शाळांमध्ये उभारण्यात आले आहेत। तसेच पटनाट्याच्या सहाय्याने नागरिकांनी परिसरात लागलेल्या सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढून मतदार असल्याबद्दल अभिमान व्यक्त करावा यासाठी जनजागृती करण्यात येत आहे। एकूणच शहरात आयोजित विविध समारंभ, अभियान यांच्या माध्यमातून सर्वत्र मतदानाप्रती जागृतीचा जागर करण्यात येत आहे। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। सक्षम लोकशाहीसाठी मतदान प्रक्रियेत सर्वांचा सहभाग याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। मतदान प्रक्रियेत महिलांच्या मतदानाचे प्रमाण व उत्स्फूर्त सहभाग वाढावा या दृष्टीने स्वीप अंतर्गत व्यापक जनजागृतीवर भर देण्यात आला आहे।
यासाठी आज संपूर्ण जिल्हाभर ग्रामीण व शहरी भागात महिलांसाठी विशेष मोहीम घेण्यात आली होती। या जिल्ह्यातील सुमारे 1,70,000 महिलांनी लोकशाहीला सशक्त व सक्षम करण्यासाठी भयमुक्त व शांततापूर्ण वातावरण जपून मतदानाचे पावित्र्य राखून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली। या मोहिमेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत निहाय तर शहर व महानगरासाठी नगर परिषद महानगरपालिका मार्फत वार्ड निहाय नियोजन केले होते। जिल्ह्यातील सुमारे 1,041 गावांमधून या मोहिमेला उत्स्फूर्त सहभाग मिळाला। 15,126 बचत गटांमार्फत मतदान प्रक्रियेत महिलांच्या सहभागावर भर देण्यात आला। 1,729 अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांनी मतदानाचे प्रमाण वाढावे व विशेष करून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदानाला पुढे यावे या दृष्टीने मतदार साक्षरतेत सहभाग घेतला। लोकशाही प्रक्रियेत महिलांचा सहभाग हा अत्यंत मोलाचा आहे। प्रत्येक महिलेला मिळालेल्या मतदानाच्या हक्काचे पालन करता यावे यासाठी संधी मिळणे आवश्यक आहे। जिल्ह्यातील पात्र असलेल्या कोणत्याही मतदाराला मतदानापासून वंचित राहता कामा नये या दृष्टीने स्वीप अंतर्गत आम्ही नियोजन केले आहे। टप्प्याटप्प्याने प्रत्येक क्षेत्रात मतदारांच्या साक्षरतेवर आम्ही अधिक भर देत असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी सांगितले। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। चंद्रपूर शहरातील गांधी चौकात लोकसभा उमेदवार भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आशीर्वाद सभेला संबोधित केले। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुनगंटीवार यांचे शहरात जल्लोषात स्वागत झाले। गेली अनेक वर्षे या चौकात अनेक सभा गाजविल्यानंतर आज लोकसभा उमेदवार म्हणून लोकांमध्ये आल्याचा भावनिक आनंद व्यक्त केला। या लोकसभा क्षेत्रात जातीय समीकरणे बळकट अधिक घट्ट होत चालली असताना मुनगंटीवार यांनी विकास प्रगतीची साथ घातली। स्वातंत्र्यवीरांनी जातीसाठी प्राणाची आहुती दिली नसल्याची आठवण त्यांनी करून दिली। विरोधी उमेदवारांनी या निवडणुकीत विकासाची चर्चा केल्यास आपण सरस ठरू असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। काही लोकांना स्वप्न पडायला की आता सुधीर भाऊ आले जातीच्या आधारावर आम्ही राजकारण करतो। मी आपल्याला आवाहन करतो, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोणी जातीचा प्रतिनिधी म्हणून लढला, प्रत्येक जण लढला भारत माता की जय म्हणून भारत मातेचा सुपुत्र म्हणून लढला। जातीच्या आधारावर मतदान होणं म्हणजे स्वातंत्र्याचा अपमान आहे। मतदान हे विकासावर, मतदान हे तुलनेवर झालं पाहिजे। जातीच्या आधारावर ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी कदाचित स्वातंत्र्यवीर सुद्धा, स्वातंत्र्यासाठी लढणारे हजारो शहीद हे सुद्धा पश्चाताप करतील की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही जातीसाठी माती घालली नाही, आम्ही देशाच्या प्रगतीसाठी। माझं स्वागत आहे त्या सर्व उमेदवारांचं जे उमेदवार विकासावर, जे उमेदवार त्यांनी केलेल्या कार्यावर मत मागतील, जेव्हा ते उमेदवार सांगतील की आम्हाला जनतेने संधी दिली। आमच्याही पक्षाचं सरकार महाराष्ट्रात 50 वर्ष होतं, देशामध्ये 55 वर्ष होतं। आम्ही आमदार खासदार म्हणून प्रतिनिधी झालो। आम्ही 2 वर्ष 8 महिने या राज्यामध्ये आमचं ही बेईमानी करून सरकार आलं, आम्ही ही कामं केली। मला आनंद ही तुलना कामाची झाली, तुलना विकासाची झाली, तुमच्या शक्तीची झाली पाहिजे, तुमच्या कर्तृत्वाची झाली पाहिजे। आणि तुलना जर कर्तृत्वाची असेल, विकासाची असेल, प्रगतीची असेल तर मी कधीही निवडणुकीमध्ये हार नाही। रामटेक लोकसभा निवडणूक ही पहिल्या टप्प्यात होत असून रामटेक लोकसभा अंतर्गत रामटेक विधानसभा क्षेत्र त्यात येत असल्याने प्रशासनाच्या वतीने नियोजन तयारीला वेग आला आहे। विविध राजकीय पक्षांची मीटिंग, पत्रकार परिषद यासह विविध मीटिंग उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांनी घेतल्या। यावेळी तहसीलदार रमेश कोळपे, मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती। देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्याच टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होणार आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी 2405 मतदान केंद्रांवर एकूण 20 लाखांहून अधिक मतदारांद्वारे मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती रामटेकच्या एसडीओ वंदना सौरंगपते यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली। 75% जास्त मतांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे।
रामटेक लोकसभा मतदारसंघ एसटी प्रवर्गासाठी राखीव असून त्यात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। या लोकसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 20,45,717 असून त्यात पुरुष मतदारांची संख्या 10,43,266 तर महिला मतदारांची संख्या 10,02,396 इतकी आहे। त्यात 55 तृतीयपंथही आपला मताधिकार वापरणार आहेत। निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील मतदारांना घरी बसून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्यामध्ये रामटेक विधानसभा अंतर्गत एकूण 356 बूथवर 2,74,816 मतदार आणि 2,000 निवडणूक कर्मचारी व अधिकारी या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत। अपंग किंवा 85 वर्षांच्या मतदारांकरिता निवडणूक आयोगाच्या नियमावली व दिलेल्या सूचनानुसार अपंग किंवा विरुद्ध मतदारांच्या घरीच 12D फॉर्म भरून सर्व प्रशासन यंत्रणा व उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत बॅलेट पेपरद्वारे मतदान करता येणार आहे। मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करावयाचे आहे अशा मतदारांकरिता शासनातर्फे 4 चाकी वाहनांची पर्यायी व्यवस्था देखील करण्यात येणार आहे। निवडणूक आयोगाने प्रथमच 85 वर्ष ज्येष्ठांना व 40% अपंग असलेल्यांना घरबसल्या मतदान करण्याची संधी दिली आहे, हे विशेष। आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांनी यावेळी केले। निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे यावेळी सांगितले। आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी आणि निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणतेही गैरप्रकार टाळण्यासाठी शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही पोलीस दलांनी कंबर कसली आहे। निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये निवडणूक पाळावी, तसेच आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी केले। शंखनाद न्यूज़साठी ब्यूरो रिपोर्ट। इलेक्शन अभी डिक्लेयर हो गए हैं कल 16 मार्च को, और कल से ही जो आदर्श आचार संहिता है वो भी पूरे लोकसभा क्षेत्र में और पूरे देश में लागू हो गई है। रामटेक जो विधानसभा क्षेत्र है, इस विधानसभा क्षेत्र में 356 बूथ है और एक ऑक्सिलरी बूथ तैयार किया गया है। और रामटेक लोकसभा अपने विधानसभा क्षेत्र में टोटल जो है 2,74,820 मतदाता है, उसमें 1,39,144 पुरुष मतदाता है और 1,35,672 स्त्री मतदाता है। 4 जो वोटर है वो ट्रांसजेंडर है। ऐसे टोटल 2,74,820 मतदाता है। आचार संहिता कल से लागू हो गई है और जो सारे फ्लाइंग स्क्वाड वगैरह है वो एक्टिवेट हो गए हैं। इस बार के जो इलेक्शन में कुछ नई बातें या नई तरतूदें लागू हुई है, उसमें से एक तरतूद ऐसी है कि जो 85 प्लस एज वाले वोटर्स है या फिर जो दिव्यांग मतदाता है, उनके लिए फॉर्म 12D जो आयोग ने प्रिस्क्राइब किया है, इस फॉर्म को भर के वो अगर वो चल फिर नहीं सकते या अगर वो मतदान केंद्र पे नहीं जा सकते हैं किसी कारणवश, तो वो फॉर्म 12D भर के हमको दे सकते हैं और हमारा पथक जाके उनके घर पे मतदान करेगा। लेकिन जो जा सकते हैं बूथ पे, उनसे मेरा आह्वान रहेगा कि वो बूथ पे ही जाके मतदान करेंगे। लेकिन जिनको जाने में कोई दिक्कत है, अगर वो बीमार है या कुछ कारणवश नहीं जा सकते हैं, उनके लिए हम 12D की सुविधा के अनुसार उनके घर में जाके उनका मतदान लेंगे। तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या। परत भेटूया नवीन बातमीपत्रासह। तोवर नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157।